नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल माझी गाडी माझा प्रभाग. मी आता आलेलो आहे प्रभाग क्रमांक 15, लातूरातला सगळ्यात हॉट मतदारसंघ. आता हॉट मतदारसंघ का झाला हे मात्र लातूरकरांना माहित नाही, कारण या ठिकाणी चमत्कार होणार आहे. या ठिकाणी एकच चमत्कार होणार. प्रेरणाताई होनराव, प्रवीण कस्तुरे, आमचे मठपती आणि ताईचं काय नाव, शिलाताई पाटील, प्रचंड बहुमतानं विजय होणार अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात मी गेल्या 4 दिवसापासून पाहतोय. प्रवीणजी, काय चमत्कार आहे बरं? काय वाटतं तुम्हाला, काय होईल? लातूरकरांनी ठरवलंय. काय म्हणतंय लातूर? कमाल कमाल कमाल. काय म्हणतं लातूर? कमाल कमाल कमाल. काय म्हणतं लातूर? कमाल कमाल कमाल. काय म्हणतं लातूर? प्रवीणजी, प्रचंड स्पर्धा आहे आणि काय वातावरण, काय वाटतं प्रभागात फिरतं तुम्हाला, काय जाणवतं काय? लातूरच्या सगळ्या प्रभागापेक्षा प्रभाग क्रमांक 15 आम्ही 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहोत. प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांनी, मतदारांनी ठरवलंय. कोणी किती जरी वावड्या उठवल्या, कोणी किती जरी काही सांगितलं, कोणी किती जरी अफवांचं पीक सुरू झाले, अफवांचं पीक सुरू झाले, ते आपल्याला कुणाच्या अफवावर बळी पडू नका हे लोकांना सांगायचं. कसल्याही अफवावर कोणीही बळी पडणार नाही. सुजान जनता आहे प्रभाग क्रमांक 15 मधली. त्यांनी ठरवलंय की कमळाच्या बाजूनं उभं राहायचं भक्कमपणे. पूर्ण प्रभाग 15 मधली जी जनता आहे, मतदार आहेत, ते मोदीजी, आदरणीय देवेंद्रजी इकडे आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. हा विश्वास आम्हाला सगळ्या 4 जणांना आहे. तुमच्यावर असं इथं विरोधक आरोप करतायत की बाहेरचे उमेदवार, याबद्दल तुम्ही काय उत्तर देऊ शकता? बाहेरचे 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 त्यांच्याकडे मुद्दाच नाहीये. भारतीय जनता पार्टीकर त्यांनी चर्चा करावी आमच्यावर खुलेआम, आमच्या चौघाबरोबर. एवढे मुद्दे आहेत विकासाचे, एवढे मुद्दे. ते म्हणतात प्रेरणा ते कुठं आमच्या प्रभागातल्या आहेत, प्रवीण कुठं आमच्या प्रभागातल्या आहेत. बरं, शेवटी सगळे लातूरच आहेत ना, आपलंच आहे ना. याविषयी प्रेरणाताई जास्त अजून ते खुलासा करतील कोण कुठलं आहे ते. पण मला एक नक्की माहिती की प्रभाग 15 मधली जी जनता आहे ती भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे. हा हिंदुत्ववादी वार्ड आहे आणि आम्ही सगळे हिंदुत्वादी पुरस्कार करणारे 4 पाईक आहोत भारतीय जनता पार्टी. त्यामुळं येणाऱ्या 15 तारखेला सगळ्यापेक्षा चांगल्या मताने आम्ही निवडून येऊ. काही जातीय ध्रुवीकरण इथं होण्याची शक्यता वाटते, तुमचं काय? अजिबात नाही. सगळ्या प्रकारची, सगळ्या जातीपातीची, पंथाची लोक या प्रभागात राहतात. ते सगळे कमळाचे पाईक आहेत. त्यांना जात नाही, पात नाही, काही नाही. कमळासाठी ते काही करायला तयार आहेत. कोण उमेदवार बघत नाही. आम्ही आता बघतो ना, जाऊन पाया पडतो सगळ्यांच्या. ते म्हणतात आम्हाला माहिती आहे की तुम्ही सगळे कमळाचे आहेत, आम्ही पण कमळाचे आहोत. त्यामुळे कमळाच्या पाठीशी ही जनता उभी आहे. प्रश्न असा आहे की प्रवीणजी, इथं या ठिकाणी तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते सांगतात की मी इथं 350 बोर घेतले. हे सगळं काय अतिशयोक्ती वाटते? अतिशयोक्ती वाटते? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून माझ्या प्रभागातील जनतेला व आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकर, माननीय डॉक्टर अर्चनाताई चाकूरकर यांना मी प्रथम धन्यवाद व्यक्त करतो की मागील कामाच्या पावतीवरती मला परत उमेदवारी या प्रभागात दिलेली आहे आणि परत लोकांची सेवा करण्याची परत मला संधी दिलेली आहे. आता जे आपल्या माध्यमातून मला कळालं की आमचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्ष यांनी 350 बोर घेतले. ते कधी घेतले? कारण मागच्या 2017 पासून तर आम्ही सत्तेत आहोत. त्यांनी सांगितले की स्मिताताई खानापुरे ज्यावेळेस महापौर होत्या त्यावेळेस 350 बोर ह्या वाढत. 350 बोर जर इथं पडले असते तर पाणीच पाणी झालं होतं ना सगळ्या प्रभागामध्ये. 350 लोकांना किती मूर्खात काढायचा कार्यक्रम चालू आहे बघा. हे 1 मिनिट मठपती साहेब, हे काँग्रेसवाले एवढं खोटं बोलतात आणि हे अमित देशमुख गँग एवढी खोटं बोलतीये की लोकांना आजपर्यंत 30 वर्ष खोटं बोलूच मतदान घेतलं प्रेरणाताई. आज खरं तर तुम्ही बोलायचंय, पण मी विचार केला थोडं मी पण बोलतो, कारण हा राग, हा संताप लातूरकरांचा आहे. रत्नाकर औसेकरचं काही देशमुखाचं बांधाचं भांडण नाहीये, पण हा विकासाचा मुद्दा आहे. प्रवीणजी, 350 बोर कुठे तुम्ही शोधता का? जरा तुम्ही शोधा. नाही, शोधायची गरज नाही. पूर्ण प्रभाग मला मुखपाठ आहे. 2017 पासून ते आज 2026 पर्यंत भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी ह्या प्रभागात काम करतो. स्थायी समिती सभापती म्हणून मला काम करायची संधी मिळाली. तर ह्या 2017 पासून जर आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही पराभूत उमेदवारांनी एक जरी बोर घेतला असेल तर मी माझा आज आमदारकी उमेदवारी मी परत घेतो. हे माझं ओपन चॅलेंज आहे. बर, कुठलंही तमाम सगळ्या खोट्या अफवा आहेत. खोटं बोल, साफ खोटं आहे आणि
बदनाम करण्यासाठी आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार जे बाहेरून आहेत हे लातूरचे उमेदवार आहेत. विशेष करून लातूरचे विशेष नागरिक करून सगळ्या इथल्या विरोधकांचा राग काय नाही आमच्या प्रवीण कस्तुरेवर, कुठं प्रेरणाताईवर, काय म्हणजे वैयक्तिक द्वेष कशामुळे. आणि सर्वात महत्वाचं सांगतो, जे काँग्रेस पक्ष ज्याच्या नेतृत्वात इलेक्शन लढतंय ते लातूर शहरातले रहिवासी नाही आहेत, ते बाबळगावचे रहिवासी आहेत. अहो ते रिंग रोडनं पीव्हीआर चौकातून आता ते पार्सल आपल्याला डायरेक्ट बाबळगाव पाठवायचे. आणि आपल्या- बरोबर ना? काय म्हणताय लातूर? काय म्हणताय लातूर? बदल हवा का? परिवर्तन पाहिजे ना, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नेम आहे. आता माझी ताई बोलेल, प्रेरणा ताई बोलते. आपण आता अतिशय सुंदर प्रश्न विचारलेत आणि आमच्या मठपतीजींनी याचं खणखणीत उत्तर या ठिकाणी दिलंय. काँग्रेसनी या ठिकाणी संधी देऊन, लातूरची सगळ्यात मोठी संधी देऊन सुद्धा या भागातल्या लोक महिलेला म्हणे आम्ही प्रथम प्राधान्य दिलं, महिला महापौर केल्या. त्या महापौरांनी तर काय दिवे लावले सगळ्या लातूरकरांना माहिती. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची कामं सुद्धा त्यांच्याकडनं करण्यात आलेली नाहीत. त्याच्यामुळे विकासाचा अजेंडा आम्ही घेऊन आलोय. 2.5 वर्षामध्ये लातूर महानगरपालिकेत 2017ला आम्ही जो मॅनिफेस्टो दिला होता तो निव्वळ 2.5 वर्षात 100% पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. आता आम्ही विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित लातूरचा नारा घेऊन चाललोय. हा जो पूर्ण आमचा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 15, हा अतिशय लातूर मधला बुद्धिमान, सुशिक्षित आणि समाजाची प्रश्नांची जाण असलेला नागरिकांचा, आणि त्यांना हे माहितीये की आज आपल्या भागातले प्रश्न सोडवायचे असतील तर या भागामध्ये उत्तम सोयी हव्या असतील तर या भागातल्या प्रश्नांची जाण असलेले, निधीची तरतूद करू शकणारे, आमच्या समस्यांना वेळोवेळी या ठिकाणी उपलब्ध असणारे, ज्यांनी गेल्या 8-9 वर्षामध्ये सातत्याने आमच्यामध्ये राहायचं काम केलं, यानं त्या मार्गाने सामाजिक प्रश्नांना घेऊन आले, त्या लोकांच्या पाठीशी, कमळाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, हे या ठिकाणचे नागरिक सातत्याने सांगतायत. विरोधकांच्या भूल थापांना त्यांच्याकडे अजेंडा नाही, त्याच्यामुळे विकासावरती ते बोलू शकत नाहीत. 350 बोर हे तुम्ही स्वतः शोधून बघा, तुम्हाला त्याच्यात मी कालपासून काय एवढं मोठं भिंग आणले प्रवीण. आता बघतोय कुठे ताई मी सांगतो, औषधकरांनी जे आता प्रश्न केला की प्रथम महिला महापौर द्यायचा मान त्यांनी काँग्रेसने मिळवला. 2011ला महापालिका झाली, 12ला इलेक्शन झाले, स्मिताताई खानापुरे या प्रथम महापौर झाल्या. त्याचा आम्हाला एक समाज म्हणून 100% अभिमान आहे. पण त्यांचंच खच्चीकरण 2017ला त्याला प्रभाग क्रमांक 15 सोडून प्रभाग 17 मध्ये हीच तर देशमुखांचं राजकारण चालतंय 30 वर्षापासून लातूरात. हा प्रभाग त्याच गोष्टीचा अपमान तेव्हाही घेतला आणि आजही घेणार, आणि भारतीय जनता पार्टीला निवडून लक्षात. समावेशक पॅनल हा भारतीय जनता पार्टीने दिलाय. सर्व जातींना सोबत घेतलाय. काँग्रेसने फक्त विशिष्ट जातीवर लक्ष करून त्यांच्या मताचं राजकारण. मुस्लिमांना 18 प्रभागात तिकीट दिलं, मुस्लिम 18, हिंदू चालत नाही तुम्हाला, कारण त्यांचे 20,000 मुस्लिम दुबार मतदार आहेत. त्या दुबार मतदारावर अमित देशमुख आमदार होतात. काय प्रवीण तुमचं काय मत आहे? खरंय, तुम्ही जे प्रश्न विचारला आता आणि तुमची जी भावना आहे, तुमची जी तळमळ आहे, ही लातूरकरांची तळमळ आहे. याचा उद्रेक आता 15 तारखेला सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, हे आमचं ध्येय आहे. आम्ही सर्व समाजांना सोबत घेत हिंदुत्ववादाचा आमचा धोरण, मुद्दा, आमचं जागा करा. किती दिवस देशमुखाचे तळवे चाटायचे? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आता हे अमित देशमुखचा एक पिट्टू आता भाजपमध्ये आलाय. लक्षात, याला ओळखतो मी चांगलं. खरं सांगतो, हा देशमुख आहे, माझ्या मित्राचा हा मुलगा आहे. प्रभात क्रमांक 16 मध्ये एक मिनिट शिलाताई बोलायचं. प्रभात क्रमांक 16 मध्ये 2 ओपनच्या जागा होत्या, एक ओपन पुरुष, ओपन स्त्री. या ताई, एकाही मराठा कॅन्डिडेटला तिथं संधी दिली नाही. ओपनचा असून सुद्धा मराठा समाजाला एकही. मराठ्याला कधी महापौर अमित देशमुख करणार नाही. आता तरी तुम्हाला माहिती आहे त्यांचं राजकीय गणित. त्यांचं राजकीय गणित हा इथला सगळं श्रीरामवादी मतदारसंघ उलटून पाणी. बोला सर. प्रभाग क्रमांक 15 मध्ये जी वार आहे ते फक्त कमळाचं वार आहे. कमळ 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 कमळ. काल जी त्यांची आदर्शवादी सभा झाली तिथं फक्त दुसऱ्या प्रभागातील लोकांकडून बसून 500 रुपये देऊन ते अमित देशमुख माणसं गोळा करतात. ठिकाणी खुर्च्या रिकाम्या होत्या. एवढंच सांगतो, प्रभाग क्रमांक 15 जनता खूप हुशार आहे. आमची सभा बघा म्हणून प्रभाग 15ची. नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे, देवाभाऊच्या मागे, अर्चना त्यांच्या मागे सगळे उभे आहेत. संभाजीबाई आहेत. सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही सगळे निवडून येऊ.